नमस्ते. आपण मागील भागात पाहिले की मनोज कविताबद्दल अपशब्द काढतो, समर्थाला ओरडतो. तर त्यापुढे काय होईल ते आपण या भागामध्ये पाहूया. आणि अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. मनोज समर्थला मारणारच होता तेव्हा बाकीच्या मित्रांनी त्याला अडवलं. विशालने दोघांना वेगळे केले. मनोज, खूप फालतुगिरी केलीस तू. विशालने त्याला खडसावले. हो ना, ती मुलगी इथे कुठे राहते जे विनाकारण हुंड्याच्या बदल्यात त्या मुलीबद्दल बोलत होता. समजत नाही, काही पण बडबडत चालला होता. श्याम म्हणाला. ती राहत नाही तर येईल, त्यात काय एवढं. मनोज पुन्हा म्हणाला आणि समर पुन्हा त्याला मारायला लागला. यावेळीही विशालने त्याला पकडले आणि म्हणाला, जाऊ दे समर, दारूच्या नशेत तो फालतू बोलतोय. आणि मग मनोजकडे बघत म्हणाला, तुला पचत नाही तर मग घेतोस का बाबा. पण समरने आपल्या कपड्यांची धूळ झाडली आणि लगेच तिथून निघून गेला. समर तिथून निघून घरी परतला तेव्हा सगळे झोपले होते. तो त्याच्या खोलीत धावला. त्याची वाट बघत कविता झोपली नव्हती. आलात तुम्ही? समरने काहीच उत्तर दिले नाही. तुम्ही जेवून आलात का की मी वाढू? कविताने पुन्हा विचारले. जेवून आलोय मी. एवढं बोलून तो उशी आणि चादर घेऊन त्याच्या खोलीतून बाहेर जाऊ लागला. कुठे निघालात? गच्चीवर, इथे गुदमरतंय. असे बोलून तो लगेच खोलीतून निघून गेला. कविताला त्याचं वागणं पाहून प्रश्न पडू लागला. अचानक काय झालं असेल की तो तिच्याशी इतका उद्धटपणे बोलतोय. उलट संध्याकाळी तर त्याचा मूड चांगलाच होता. समोर गच्चीवर जाऊन आडवा झाला. मनोजचे शब्द त्याच्या कानात घुमत होते. त्याच्याशी भांडून तो परत आला असला तरी त्याच्या शब्दांनी समरच्या मनात कुठेतरी घर केलं होतं. या कारणास्तव त्याला यावेळी कविताचे तोंडी पाहिजे नव्हते. रात्रभर त्याला डासांनी खूप त्रास दिला. अनेक वेळा त्याला खोलीत जावेसे वाटले, पण अहंकारापोटी तो गेला नाही. सकाळी जेव्हा तो खाली आला तेव्हा त्याच्या आईने त्याला पाहिले. अरे समर, काय चेहरा केला आहेस तू? तुला किती पुरळ आले आहेत? अरे देवा. अरे आई, तिथे खूप डास होते, समर म्हणाला. कविता तिथेच होती. तिला हसायला आले. त्यावर समरची चिडचिड झाली. त्यात हसण्यासारखं काय आहे? सॉरी, ती हळूच हसत म्हणाली. काय ग कविता, जास्त हसायची गरज नाहीये माझ्या लेकावर. जा, खोबरेल तेल घेऊन ये, जानकीताई म्हणाल्या. हो आई, असे म्हणत ती तेल आणायला गेली. काही होणार नाही समर, चेहऱ्यावर आणि अंगाला खोबरेल तेल लाव, खाज कमी होईल. ठीक आहे, पण मला आधी चहा दे. हो देते, असे म्हणत त्या स्वयंपाकघरात गेल्या. सर्वांनी घरची कामे पटकन पूर्ण केली. दुपारीच कविताच्या घरचे पोहोचले. मम्मा, असे म्हणत रेनीने धावत जाऊन कविताला मिठी मारली. त्यामुळे कविता थोडी अडखळली. अगं मुली, सांभाळून जरा, आईला धक्का देऊ नकोस, आजीने खडसावले. मम्मा, लहान भाऊ येतोय का? रिनीने विचारल्यावर कविताने हसून होकार दिला. समरला पाहून रिनी त्याच्याकडे वळली. अंकल नमस्ते. आनंदी रहा, त्याने अनिश्चयने उत्तर दिले आणि खोलीतून बाहेर गेला. त्याचे असे वागणे पाहून करुणाताईंचा चेहरा पडला. जेव्हा जानकीताईंनी सगळ्यांचे उतरलेली तोंड पाहिलीत तेव्हा वातावरण बदलण्यासाठी त्यांनी रिनीचा हात धरला आणि तिला त्यांच्याकडे ओढत त्या म्हणाल्या, तू माझ्याकडे ये. तुझी आई तुझ्याबद्दल खूप बोलते. सांगते रिनीला खूप चांगल्या चांगल्या गोष्टी आणि कविता येतात. हे बरोबर आहे का? त्यांचं बोलणं ऐकून रिनीला लाज वाटायला लागली. सगळे हसायला लागले. हो रिनी, बोल बरं कविता, करुणाताई म्हणाल्या. आता आली आहे ती सर्व काही सांगेल. पण त्याआधी तिला तिच्या आजोबांनी तिच्यासाठी आणलेली छान छान मिठाई खायची आहे. हो ना? जानकीताई म्हणाल्या. खरं?
रिनीचे डोळे चमकले. जानकीजी बाबांना रिनीचे आजोबा आहेत असे म्हणून हाक मारल्यावर कविता भावूक झाली. दिवसभर वेळ घालून सगळे निघाले. कविताने सुद्धा स्वतःला पटवून दिले की आता जी परिस्थिती आहे जशी आहे तशी तीही स्वीकारेल. कधीतरी रिनी अशीच इकडे येईल तर कधी ती तिकडे जाईल. समर नाही तर निदान तिच्या सासू सासऱ्यांनी रिनीला स्वीकारले हेही कमी नाही. हा सर्व विचार करत ती गच्चीवर उभी होती तेव्हा अचानक मीना आली. वहिनी, इथे उभे राहून काय विचार करताय? तिला अचानक मागून हाक मारताना पाहून कविता वळली. हां हो मीना, सांग काय झालं? वहिनी, मी तुम्हाला काही सांगू? हा बोल. दादांना सांगू नका की मी तुम्हाला सांगितलं आहे. काय सांगितलं आधी सांग, कविता म्हणाली. काल रात्री दादा त्यांच्या मित्रांना भेटायला गेले होते तेव्हा त्यांच्या मित्रांनी तुमच्याशी लग्न केल्याबद्दल त्यांची खूप चेष्टा केली. मीना म्हणाली. हो, पण तुला कसं माहीत? माझा नवरा त्या फार्म हाऊसची देखरेख करतो. त्याने मला सांगितले की त्यांनी तुमच्याबद्दल खूप चुकीच्या गोष्टी बोलल्या आहेत. मीना म्हणाली. तरच मग आता कविताला समजले की समरचा मूड मित्रांना भेटून आल्यावरती इतका का खराब होता. वहिनी, मोना एकदम नालायक आहे. त्याला पहिल्यापासून दादांचा हेवा वाटतो. दादा एवढे पण वाईट नाही आहेत की एका लहानशा मुलीचा स्वीकार केला नसता. पण समाजात अशी लोक असतात जे माणसांचा अहंकार दुखावत राहतात, ज्यामुळे ती इच्छा असूनही चांगली वागू शकत नाहीत. तिचे बोलणे ऐकून कविता विचारात गळून गेली आणि मग हसून म्हणाली. मीना, तू खूप हुशार दिसतेस, पण आता जास्त समजूतदारपणा दाखव आणि गावात कोणाशीही आमच्या घराबद्दल बोलू नकोस. नाही नाही वहिनी, तुम्ही मला अशा समजता? आम्ही या घरचं मीठ खाल्लंय. तुमच्या सासूबाईंनी आम्हाला लहानापासून मुलीसारखं वागवलं, कधीही मोलकिरीन समजलं नाही, म्हणून आम्ही हे घर आमचंच मानतो. मीना म्हणाली. ठीक आहे मीना, जा आता तुझं काम कर. तेव्हापासून कविता समरच्या भावना समजून घेऊ लागली. ती पुन्हा त्याच्या शिरीनीबद्दल बोलली नाही. काही काळानंतर तिला एक सुंदर मुलगा झाला. दोघांनी त्याचे नाव तन्मय ठेवले. तो थोडा मोठा झाल्यावर समर कविताला घेऊन शहरात गेला. दोघेही तिथे भाड्याच्या घरात राहू लागले. कविता तिथे राहिल्यामुळे त्याच्या खाण्यापिण्याची आबाळ होत नव्हती. मधल्या काळात तिने काही महिने गावातही घालवले. एकदा ती गावात आली होती आणि समर शहरात होता. एके दिवशी संध्याकाळी ऑफिसमधून लवकर घरी आल्यावर तो आपल्या खोलीत टीव्ही पाहत होता. कोणीतरी दार ठोठावले. आलो आलो, कोण आहे आता? घर मालकच असावा असा विचार करून त्याने दरवाजा उघडला आणि दारात काव्या उभी असलेली पाहून त्याला धक्काच बसला. तर मित्रांनो, उर्वरित कथा ही पुढील भागामध्ये येईल. तर हा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमधून जरूर सांगा. आणि अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. कथा पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद.